जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजूराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला। त्यांच्या साताऱ्यातील फलटण आणि पुण्यातील निवासस्थानी आयकर विभागाने छापा टाकलाय। सकाळीच आयकर विभागाचं पथक संजूराजे यांच्या घरी दाखल झालं। सकाळी 6 वाजल्यापासून पथकाकडून झाडाझडती सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संजूराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण इथल्या लक्ष्मीनगर भागातील निवासस्थानी आज सकाळी आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी छापा टाकला आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय की पुण्यातील घरावर त्यांच्या छापा टाकण्यात आलाय। शिवाय साताऱ्यातील घरावर देखील छापेमारी करण्यात आलेली आहे। नेमकी या पाठीमागे नेमकं कारण काय, कशातनं ही छापेमारी झाली हे खरं तर आता अधिकारी सांगू शकतील। रामराजे नाईक निंबाळकर यांनी या छाप्यावर स्टेटस ठेवले, गर्दी करू नका, खात्याला त्यांचं काम करू द्या, असं स्टेटस जे आहे ते त्यांनी ठेवलंय। संजूराजे निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागाचे दिवसभरापासून छापे सुरू आहेत। कोण आहेत संजूराजे नाईक निंबाळकर जाणून घेऊया। विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांचे ते चुलत बंधू। फलटण तालुक्यातील राजकारणात ते सक्रिय आहेत आणि लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। संजूराजेंचं उद्योग क्षेत्रातही मोठं काम आहे। गोविंद मिल्क फॅक्टरीचे ते मालक आहेत आणि श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर त्यांची सत्ता आहे। राजकीय अकसातून ही कारवाई केल्याचा आरोप माजी आमदार दीपक चव्हाण यांनी केलाय। कारवाईचा निषेध करतो आणि या घटनेमुळे निश्चितच एक संजीवाच्या चौकशी असेल किंवा काय असेल जी कारवाई होते ती कारवाई प्रत्येक संजीवाच्या यांच्यावरती नसून तर या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माणसावरती आहे अशी भावना आमच्या मनामध्ये आहे। याचं कारण सर्वसामान्य माणसासाठीच बाबांनी नेहमी काम केलंय आणि अशा प्रकारे स्वच्छ असं काम करण्याची फार आपल्या देशामध्ये कमी उदाहरणे मिळते।